एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक. हापूस आंब्याबरोबर कर्नाटकमधूनही आंबा दाखल. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखाच्या घरात बंपर आवक होऊ लागल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. कोकणातील हापूस आंब्याबरोबर कर्नाटकमधील विविध जातींच्या आंब्याची रेलचेल बाजारात दिसू लागली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 65,000 पेट्या हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला 300 ते 800 रुपये डझनचा भाव आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधून काही प्रमाणात केसर आंब्यांची आवक होत असून 170 ते 180 रुपये किलोने विकला जात आहे. कर्नाटक राज्यातून कर्नाटकी हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी, नीलम या जातींच्या आंब्यांची 25 ते 30,000 पेट्या आवक होत आहे. आता आवक सध्या पीक पिरियडला चालू झालेली आहे. जवळजवळ आपल्या कोकणातूनच जवळजवळ 60 ते 65,000 पेट्यांची आवक चालू झालेली आहे आणि त्याचबरोबर इतर राज्यातनं सुद्धा 25 ते 30,000ची आवक सध्या मार्केटला चालू आहे. आणि बाजारभावांचा जर विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बाजारभाव सर्वसामान्यांना परवडण्याचा इतपत झालेले आहेत. म्हणजे कोकणातला आपला जो हापूस आंबा आहे तो 300 रुपयापासून तर 800 ते 800 रुपये डझन या भावानं होलसेलमध्ये विकला जात आहे. आणि कर्नाटकचे जे हापूस आंबे आहेत ते 70 रुपयापासून ते 130 रुपये किलो या भावानं विकला जात आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.